अने 10,000 रुपये भांडवल गुंतवून एक धंदा सुरू केला. 8 महिन्यानंतर 5,000 रुपये गुंतवून बने भागीदारी स्वीकारली. जर त्यांना वर्षाअखेर 2,100 रुपये नफा झाला तर बचा नफ्यातील हिस्सा किती? पोलीस भरती 2016चा क्वेश्चन आहे. बघा कसा सॉल्व करायचा. 10,000 रुपये म्हणजे अने इन्व्हेस्ट केलेले, तर अने किती 10,000 रुपये इन्व्हेस्ट केलेले, इथं 10,000 लिहा. आणि बचे किती इन्व्हेस्टमेंट आहे, पण 8 महिन्यानंतर बची 5,000 इन्व्हेस्टमेंट आहे. याचा अर्थ 12तून 8 महिने जर वजा केले तर ते फक्त 4 महिन्यासाठी नाही का आलेलं आहे. तर मग 4 नाही का, हे 5,000 इथं घ्या आणि ते फक्त 4 महिन्यासाठी आलं, गुणिले 4 करा. आपल्याला ह्यांचा रेशो काढायचा आहे. आणि जे आहे ते पूर्ण 12 महिन्यासाठी त्यांनी नाही का 10,000 रुपये इन्व्हेस्ट केलेले आहेत, म्हणजे इथे 12 लिहा. बरोबर, यांचा रेशो काढायचा आपल्याला. मग काय करता तुम्ही, हे इकडले नाही का 3 शून्य आणि इकडले 3 शून्य कमी करा. इकडे 4ने भाग जातो, 4 1 4 4 त्रिक 12, बरोबर. 5ने भाग जातो, इथं 5 1 5 5 2 10, 2 त्रिक किती 6, 6 जसे 1 नाही का ह्यांचा रेशो आलेला आहे. आणि त्यांना नाही का नफा किती झालेला आहे, 2100 रुपये नफा झालेला आहे. नफावरती लिहायचा, इथं नफा लिहिला 2100, छेदामध्ये गुणोत्तर जे आले रेशो नंबर आहे त्यांची ॲडिशन करा. 6 आणि 1 किती 7, छेदामध्ये लिहा. आपल्याला कोणाचा नफा हिस्सा विचारला आहे, तो नाही का बचा नाही का नफ्याचा हिस्सा विचारलेला आहे. मग बचा रेशो नंबर काय रे, 1 आहे, 1ने मल्टिप्लाय करा, झाला आन्सर. म्हणजेच 7 1 7 आणि 7 2 14, 7 त्रिक 21 आणि हे 2 शून्य इथं 3 पैसे अटॅच होतील आणि 300 1 300. फायनली आन्सर काय येणार आहे, बचा हिस्सा काय येणार आहे, नफ्याचा वाटा 300 रुपये. ऑप्शन क्रमांक 1.